मुंगे उडाले आकाशे इको कमी करा इको मुंगे उडाले आकाशे 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 तिने गिळले सूर्याचे तिने गिळले सूर्याचे सूर्याचे पूर्णवला झाला पूर्णवला झाला झाला मुंगे उडाले आकाशे मुंगे उडाले आकाशे मुंगे उडाले आकाशे मुंगे उडाले आकाशे तिने गिळले सूर्याचे तिने गिळले सूर्याचे तिने गिळले सूर्याचे तिने गिळले सूर्याचे 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 पूर्णवला झाला पूर्णवला झाला गिळे गिळे ले सूर्याचे तिने गिळे ले सूर्याचे पूर्णवला झाला तोरणवला झाला वाजे पुत्र प्रसवना माझे पुत्र वांजे पुत्र प्रसवला वांजे पुत्र प्रसवला पूर्णवला झाला पूर्णवला
उडाले आकाशी तिने गिळले सूर्याशी थोर नवला व झाला वांजे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय विंचू पाताळाशी जाय शेष माता वंदी पाय थोर नवला व झाला वांजे पुत्र प्रसवला माशी व्याली नी ये बात आहे बाळा घेऊ नकोस तू वाजवतोस ते काही कमी नाही ह्या वयात एवढं वाजवते या कुणाकडे शिकायलायस सौरभ गुरुजी हा तुझ्या तोंडाचा आवाज कसा येणं झालाय जरा खाईच जा की जरा मजबूत हो की आडनाव काय तुझं गोरे होतो म्हण की मग गोरा पांता माशी आली घार झाली देखोनी मुक्ताई हासली थोर नवला व झाला वांजे पुत्र प्रसवला विठ्ठल पुंडलिका वरदे हरी विठ्ठल बसलेली म्हणायचं आहे बसलेली पुन्हा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल चला विठाला 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की हात वर करा की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी राजे की हर 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 मुगी उडाली आकाशी तिरी गिळले सूर्याशी थोर नवला व झाला वांजे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय शेष माता वंदी पाय थोर नवला व झाला वांजे पुत्र प्रसवला माशी व्याली घार झाली माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हासली थोर नवला व झाला वांजे पुत्र प्रसवला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू ध्यावेत प्रतिभा दे जय सुसुरितात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती अवतार श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जयांचे केले स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण तेच जीवन दुसरी चरण श्रीगुते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावड झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह आदळू पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी. उपस्थित बंधूंनी बघणे आपल्या पुण्याने पवित्र क्षेत्री चाललेला अखंड हरण पारायण सोहळा वर्ष 5व्या वर्षातील 4थी कीर्तन रूपी सेवा मंडळ दिलेलं संयोजक मंडळ ग्रामस्थ मंडळ तुम्हा सर्वांचा ऋण आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं बरं का बाळांनो. माझे गुरुवारी काळुकर महाराजांच्या आशीर्वादानं आजच्या या अभगाव चिंतन नव्हे हा ऐकल्याचा खेळ म्हणून मी कुठल्याही कार्याला आराम करण्यापूर्वी करतो मान्यता करू शकते असणारा भगवंत त्याला पहिलं नमन. कारण का चाले शरीर कोणाच्या बसले मंडळी बोलायचं बरं का. आपला जिल्हा कुठला जिल्हा कुठला जोरात बोला. अरे हे बी सातारा काय ज्याला मी तिकडे बीडला असतो नगरला असतो त्याला सांगतो सातारचा वस्ताद आहे. ढिलं पडायची भानगड नाही रिटर्न बोलायचं. सातारा कधी ढिला पडत नाही लक्षात आलं का. पण सातारा आहेत सगळ्याच्या सातारा. तुम्हा सर्वांचे सहकार्य माझे गुरुवारी काळुकर महाराजांच्या आशीर्वादानं आजच्या या अभंगाव चिंतन करायचं नव्हे हा ऐकल्याचा खेळ म्हणून मिळविला. कुठल्याही कार्याला आराम करण्यापूर्वी करतो मान्यता करतो शक्ती असणारा भगवंत त्याला नमन. कारण का चाले शरीर कोणाची या देहाला इथं किती दिवस ठेवायचं हे कोणाच्या हातात आहे. हे माग कमरो हाती उभं घेतलं का त्याच्या हातात आहे. इतर कोणा भिवू नका फक्त ह्यालाच भिहा. पहिले नमन त्याला. दुसरे नमन तुम्हाला सर्व संत मार्ग दावरी गेले आधी दयानिधी. काय सांगू मी या संताची. आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी याचा अर्थ पहिलं काहीतरी केलेलं आता तरी हात जोडून पाया पडून तुकोबराय सांगतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. लक्षात आलं का. आता तरी किती प्रेमानं सांगितलं तुकोबराय संतांनी. काय सांगू मी संताची. आणि त्या संतापैकी आता सेवेकता घेतला अभंग सेवेकता घेतला. अभंग हा मुक्ताईचा आहे. आता ही मुक्ताई कोण कुठली कोण हे तुम्हा आम्हाला कीर्तन येणाऱ्या मंडळीला सांगायची काही जरूर नाही. मुक्ताई कोण निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि चारी भावंडापैकी ही चिमुरडी आहे. आणि तिचा हा अभंग आहे. जिनं चांगदेवाला अरे चांग्या कोराच्या कोर राहिलास 1200 वर्षाचा तपस्वी. ही 9 वर्षाची मुरडी आणि तिनं हे याला बोलावं केवढा अधिकार. ही आदिशक्ती माया आहे. आणि सेवेकता घेतला अभंग तिचाच आहे. मंडळी भानगड असे अभंग आदिशक्तीचं वर्णन आहे. अभंग करणारी सुद्धा आदिशक्ती आहे. मोठी गंमत यायची बरं का. आणि ती हाय लेवलच्या भाषेत बोलते. याला कूट प्रकरण म्हणतात. मला वाटतं गेल्या वर्षी बाळा सावकाश बाजू मी गेल्या वर्षी इथं आलो होतो त्याला मी कूट प्रकरण घेतलं होतं. आणि ते मला वाटतं सर्वांच्या ध्यानात असेल. लक्षात आहे ना. काय चिंचेच्या पानावर देऊ रशिले आधी कळस मग. सरपंच बरोबर ना. तुम्हाला मी आले आले ओळखलं. सर्वांच्या मागणं येत ते काहीतरी अधिकारी असलं पाहिजे सरपंचच. आणि मी आले आले पाहिलं आणि देखणं बी आहे. त्यामुळे ओळखायला काही वेळ लागत नाही. पण प्रेम आहे आपल्यावर. आणि अहो माझं भाग्य समजतो मी. आपल्या कीर्तनाला सरपंच आहो. आमच्या तिकडं सरपंच कीर्तनला येत नाही. बुवा पैसे किती पाहिजे ते बोल. ते तिकडं ते तू जाणून ते पारायण जाणं. अरे पैशाला मी शिवत नाही माझ्या गावात बरं का. काका माझ्या गावात तुम्ही म्हणाला बरं झालं बुवा. हा तिथं मी निष्काम सेवा करतो माझ्या गावात म्हणून अधिकार तेवढा आहे. लक्षात आलं का. एवढी लहान हा बी कूट प्रकरणचा अभंग आहे. एवढी लहान चिमुरडी 9 वर्षाची आणि ती हाय लेवलच्या भाषेमध्ये बोलते. काय म्हणते
मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी. एवढीशी मुंगी आकाशात उडते आणि ती सूर्याला गिळते. म्हणजे मुंगीनं सूर्य गिळावं का हो? आपल्या कीर्तनामध्ये बोलायचं बरं का, बरे चुकीचं बोललं हरकत नाही, पण रिटून बोलायचं, ढिलं पडायचं नाही. मी कोणाला काही बोलत नाही. एखाद्या व्यक्तीचे जर चुकून उत्तर आलं तर त्या व्यक्तीला मी कधी काही बोलत नाही. एखादा टाळवाला जर चुकला आणि त्याला जर म्हणलं ए कसा टाळ तू वाजवतोस, तो जर म्हणला एवढं टाळ घेऊन कर कीर्तन, तर मी काही बोंबलू का? कधी काय बोलत नाही, पण बोललं पाहिजे. का हो काका, बोललं पाहिजे का नको? ही 9 वर्षाची चिमुरडी हाय लेवलच्या भाषेमध्ये बोलते. काय म्हणते? एवढी मुंगी आकाशात उडते आणि ती काय करते? सूर्याला गिळते. बरं मला सांगा मंडळी, मुंगीनं सूर्य गिळाव का हो? मुंगीनं सूर्य गिळाव का? अहो गिळला. कसा गिळला आपण पुन्हा पाहायचं आहे. हो अभंगाचं दुसरं चरण नवल झालं. नवल थोर नवलाव झाला. आता नवलच्या गोष्टी बरेच आहेत. आपल्याकडे सस आहेत का? सस पुरुष मंडळी जरा बोला, सस आहेत का? सशाला शिंग आली आहेत का? शिंग आली. ख पुष्प, आकाशाला फूल, नवल, वंद्यापुत्र, नवल. नवलच्या गोष्टी बऱ्याच आहेत. एकाला विचार कसं काय बाबा चाललंय? काय सांगायचं महाराज तुम्हाला. पण काय झालं? अहो लय भाग्यवान म्हणताना वाचलो मी, पण काय झालं काय? अहो तुमचं कीर्तन ऐकायला मिळायचं होतं म्हणताना वाचलो, पण झालं तरी काय? म्हणला 50 गाड्यावरनं गेल्या, पण पट्टेला काय झालं नाही. त्याला विचार तू कुठं होतास? म्हटलं मी पुलाखाली होतो. आता 50 गेले आणि 100 गेले तरी काय होणार आहे का त्याला? काय नाही होणार. नवल. आता नवलच्या गोष्टी बऱ्याच आहेत, आपण नंतर पाहायचं आहे. थोर नवलाव झाला. काय झालं? वांजेला मुलगा झाला. वांजेला. आता माझ्या ह्या आई बहिणीसारखा आहात तुम्ही मावशानू. बोलायचं बरं का, फक्त मला एक उत्तर द्या. कुणी बी, एखादी मावशी कुणी बी असू द्या, वांज कोणाला म्हणतात? बरोबर आहे, मावशीसाठी टाळी वाजवा. ज्या मावडीला मूल बाळ झालेलं नाही तिला काय म्हणायचं? जोरात बोला ना. वांज. हिथं मुक्ताई म्हणते वांजेला मुलगा झाला. आता तो कसा झाला हे तुमच्याकडून विचारून घेणार आणि बारशाला तुम्हालाच बोलवणार. थोर नवलाव झाला. वांजे पुत्र नवल झालं. थोर नवलाव झाला. वांजे पुत्र बसावला. अभंगाचं 3रं चरण आहे. विंचू पाताळाशी जाय. बाया तू विंचू पाहिलाय का? कुठं असतो? बाया तू पाहिलाय का? विंचू पाहिला का? विंचू कुठं असतो? बागत. तू पाहिलाय का? बघा विंचू पाहिलाय ना. कुठं असतो? शाबास दगडाखाली. म्हणजे पाहिलाय. त्यानं अशी नांगी मारली गुदगुले होते. आता काय होतं? कळा येतात आहे का नाही? ओरिजिनल विंचू जमिनीमध्ये 1 किंवा 1.5 इंच जाऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही. पण इथं मुक्ताई म्हणते विंचू पाताळात गेला. आणि तो विंचू पाताळात गेल्याच्या नंतर ज्याच्या मस्तकावर पृथ्वी धारण आहे तो शेष त्या विंचवाच्या पायावर मस्तक ठेवतोय. विंचू पाताळाशी जाय शेष माता. हे मुक्ताईनं पाहिलं आणि तिला नवल वाटलं. आणि काय पाहिलं? माशी व्याली. मंडळी माशी तुम्हाला माहिती आहे ना, आपण नाकावर सुद्धा बसू देत नाही ती माशी. बरं माशी व्याली. माशीला माशी व्हावी का नाही? तिला काय झालं? काय झालं? गहार झाली. माशी व्याली, गहार झाली. आणि देखोनी मुक्ताई हसली. ते पाहून सगळं हसली. काय काय पाहिलं? एवढीशी लहान मुंगी आकाशात उडते, ती सूर्याला घेते हे पाहिलं. वांजेला मुलगा झाला हेही पाहिलं. विंचू पाताळात जातो, त्याच्या पायावर शेषाळ मस्तक ठेवलं हेही पाहिलं. माशी आली, तिला घार झाली हेही पाहिलं. आणि तिला हसू आलं. देखोनी मुक्ताई हसली. थोर नवलाव झाला. वांजे पुत्र बसवला. विठाला संपूर्ण अभंगाचा शब्दार्थ सांगून मोकळा झालेला आहे. अभंगाचं पहिलं चरण. मुंगे बुडाली आकाशी
उत्तर घ्या. आकाशे मुंगी उडाली आकाशे तिने गेले सूर्यासी तिने गेले सूर्यासी तोरण बलाव झाला तोरण बलाव झाला तोरण बलाव झाला तोरण बलाव गिळले सूर्यासी तिने गिळले सूर्यासी थोरण लाभ झाला थोरण लाभ झाला थोरण लाभ मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी तिने गिळले सूर्यासी तिने गिळले सूर्यासी मुंगी उडाली आकाशे तिने गिळले सूर्यासी तिने गिळले सूर्यासी तिने गिळले सूर्यासी सूर्यासी क्या बात आहे. या बाळासाठी टाळी वाजवा. मला कुणाकडे शिकतो रे? तू गेल्या वर्षी होताच काय होता ना, आहे का नाही? एवढं कवळं हे पण आणतंय ना कणकण कणकण. तर मी असे ती बी वाहनत नाहीत अशी समाधान वाटते. बाबा कधी कधी मला तुला सांगावं लागतंय का नाही, इशारा करावा लागतोय. अरे मी संगीत विशारद आहे. मी निना तालात गातो, तुला माहिती आहे ना. एकताल जपताल देन देन दागे तर का तू ना कप्तान. क्या बात, बस समजलं की मला. आता मोहर उतार एक कडा देतात देन देन दागे तर का तू ना कत्ता दागे तर का देन ना. दे ना दे दे ना दे ना हा दिन ता तिट कत गदी गाना दा. संगीतामध्ये जो आनंद आहे ना तो इतर कशामध्ये नाही. संगीत पाहिजे. नाद ब्रह्म आहे. नाद ब्रह्म, ब्रह्माचे प्रकार बरेच आहेत. सोहम ब्रह्म, खलविदम ब्रह्म, नाद ब्रह्म, ओम ब्रह्म, सोहम ब्रह्म, लय ब्रह्म आहेत. त्यातले हे नाद ब्रह्म आहे. एकदा नाद लागला का नाही, जर टांग 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 सुरू झालं तिकडे तर गोंगडं खांद्यावर गेला माणसं निघतात. पहिली जुनी बरं का, आताची नाही. मजा असो. आताशी अभंगाला सुरुवात होते. अभंगाचा पहिला शब्द आहे मुंगी. एक एक शब्द सोडवत जायचं बरं का. संपूर्ण अभंग सोडवणार आणि सेवा थांबवणार. आजूबाजूला कुठं जाणार नाही. गेल्या वर्षी तसंच केलं होतं. 6 चरणं सोडवली. आज थोडी कमी आहेत, 4 आहेत. का तर वेळेस सोडणार, का तर मला बी रोज एक जिल्हा आहे हो. अभंग नाही बाकी ठेवणार. आलू ते काम करणार, तर पुन्हा पाकिट कट होणार. अभंगाचा शब्द काय पहिला बसले मंडळी बोलायचं काय मुंगीच एक शब्दच विचारलाय काय मुंगी. आता मुंगी शब्दाशी अर्थ पाहिला ऐका. पकाची मुंगी, बळ वाजू नकोस आता. पकाची मुंगी, तांबडी मुंगी, काळी मुंगी, लाल मुंगी, बरोबर ना. याचा काही इथं संबंध नाही, डोक्यानं काढून टाका. दुसरी मुंगी जवानीतली मुंगी. जवानीतली आपण सहज म्हणतो का नाही, काय बाबा मुंगी येते का सारखं असं करते बाबाला मुंगी ती येते मुंगी. तिसरी मुंगी आहे अर्थ, शब्दाशी अर्थ. आता 2 तास कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितले जाताना महाराजांच्या पायावर ठेवायचं. हे तुमचं तुम्हाला लकलाभ घेऊन जावा. आणि चुकून जर चिटकून जायत असलं ते मंडपातच झाडायचं आणि जाताना असं करायचं. का हो अहो मुंगी आली नव्हता. त्याही मुंगीचा इथं संबंध नाही. मुंगी ही वेगळी आहे. लक्ष झालं का. हा अभंग जरा व्याकरण पद्धतीने सोडवायचा असतो. शिकलेली मंडळी, बाळा तू कितवी शिकलाय? 11वी.
स्त्रीलिंगी पुरलिंगी स्वर वेजणं येतं का नाही? सरपंच तुम्ही किती शिकलाय? MA. त्यामुळे स्त्रीलिंगी पुरलिंगी सगळं कळणार आहे का नाही? ऐका आता. हा, तुम्ही किती शिकलाय? काहीच नाही. असं पाहिजे, खरं बोलाय पाहिजे. स्त्रीलिंगी पुरलिंगी स्वर व्यंजन रस्व दीर्घ हे पहिलं होतं आम्हाला. नाही जर जुळलं ना तर टेबलावर हात ठेवायचा ना, वरनं मास्तर रोळ्यानं हाणायचं. आता तसं राहिलं नाही. आता नुसता दम दिला तर बोराला बाप येते, मास्तर आमचं वाटलो हे तुला, तुझ्या बाचं का जाते. मास्तर बी तसंच पुन्हा मग काही दम देत नाहीत पोराला. जाऊ द्या. म अधिक उ अधिक ग अधिक ई, संधी फोड बघा मुंगीची. म अधिक उ अधिक ग अधिक ई, ई बरोबर स्त्रीलिंगी ती. बरोबर ना? मुंगी बरोबर स्त्रीलिंगी ती. ती त्याला गिळते. कुणाला? सूर्याला. बरोबर. कुणाला? ती त्याला गिळते. कुणाला? मग ती मोठी का त्यो मोठा? पुरुष म्हणजे बोलायचं. ती त्याला गिळते, ती त्याला गिळते. मोठं कोण? जोरात बोला की जरा. ती मोठी. औषधानं कळते ना. ती त्याला गिळते. मोठं कोण? जोरात बोला की. ती. आता आपल्या गावात आंधळी गावामध्ये मोठ्याचं ऐकलं जातं का लहानाचं ऐकलं जातं? बघा इकडं पोरं बोलते ते आणि इकडं मुख्य आहे का काय तुम्ही? इथं मोठ्याचं ऐकलं जातं का लहानाचं? तुमच्या गावात सरपंच ऐकतं का शिपाईचं ऐकता? बोला, व्यवहार सांगतोय. मोठ्याचं ऐकलं जातं का लहानाचं? मोठ्याचं. इथं मोठं कोण? ती आहे का नाही? जरा जोरात बोला. मोठं कोण? ऐकायचं का? ऐकायचं ना? ती आलं लक्षात. लय उशिरा लक्ष. तू पिटते बरं का, जरा पटकन तू पिटली. मावशा म्हणतात बरं झालं बुवा असलाच बोलवा. आता घरी गेल्यावर स्वयंपाक तुम्हीच करायचा सगळं काय. तिचं ऐकाय पाहिजे ना. मोठं कोण? ती. मग ऐकलंच पाहिजे ना. जाऊ द्या, विनोदचा भाग सोडून द्या. हरिपाठामधलं प्रमाण घेऊया, मग तुम्हाला पटवून देतो. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. 1000 सूर्याचं तेज ज्या आत्म्यामध्ये आहे त्या आत्म्याला या प्रकृतीनं गळंत केलेलं आहे. तिने गिळीले. कळतंय ना? सर्वाघटी राम देहादेही सूर्यप्रकाशक. 1000 सूर्याचं तेज ज्या आत्म्यामध्ये आहे त्या आत्म्याला या प्रकृतीनं गळंत केलेलं आहे. कधी गळंत केलेलं आहे? बाळाचा जन्म झाला की मावशांना कळतं की मावशा लगेच हल्ल्याच. वंश तेलाची वाटी घ्या. काय करता मावशानो? हा, टाळू भरायला लागता नाही? भरता का नाही? हा, गप बाहेर येऊ नकोस आहे का नाही? ते आतनं असं डोसणे देतं का नाही? बाहेर येण्याचा प्रयत्न करतं का नाही? पण तुम्ही ना गप बाहेर येऊ नकोस. हृदय बंदी घरा केला आत विठ्ठल. धरिला 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 पंढरीचा चोर. 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 गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. धरिला 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 पंढरीचा चोर. 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 पंढरीचा चोर. पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा हृदय बंदी घाणा केला आत विठ्ठल कुंडीला. लक्ष देते का? ह्यात कोंडलाय, ह्यातनं बाहेर कधी पडतो आहे का माहिती तुम्हाला? कधी बाहेर पडते ह्यातनं? स्मशानात पेटवले हो. स्मशानात गेली सगळी घरी निघतात आणि 2-4 शहाणी पाठीमाग असतात. काका असतात का नाही शहाणी 2-4 पाठीमाग? का थांबत्यात? का थांबत्यात?
जोपर्यंत हे फुटत नाही, याचा आवाज होत नाही, तोपर्यंत शाणी जाणती तिथनं हालत नाहीत. आणि एकदा ह्याचा आवाज झाला की पुन्हा काय म्हणजे चला उठा, झालं आपलं काम. काय झालं, काय झालं, काय याच्यातनं तो बाहेर काय बाहेर पडतं? तो निर्गुण निराकार आहे, आकार रहित आहे. पडतं ते बाहेर काय पडतं? 5 वायू बाहेर पडतात. व्यान, उदान, समान, अपान आणि यात सुद्धा पुढचं बोलत नाही. म्हणजे आत जाऊ का वर्ण सांगू? व्यान, उदान, समान, अपान आणि प्राण. ह्याला म्हणजे अध्यात्म बरं का, ह्यातनं बी चाललं पाहिजे. हे 5 वायू 5 मध्ये बाहेर पडतात आणि 5 मध्ये विलीन होतात. त्याच्यामुळं महाराजांनी काय सांगितलं? नैनम छिदंती शस्त्राने नैनम दहती. ते बी नाही येत तुम्हाला. व्यासपीठच्याला कोण आहे? घरी गेले. नैनम छिदंती शस्त्राने नैनम दहती. जळत नाही, तुटत नाही, सुख नाही, दुःख नाही, खाणं नाही, पिणं नाही, जन्म नाही, मरण नाही, आत्म्याला काही लागत नाही. ते येतनं एकदा बाहेर पडलं की पुन्हा जीर्ण सांडीजे नूतन वेडीची. जुना शर्ट टाकून द्यायचा, नवीन परिधान करायचा. या कोटीतनं निघायचं दुसऱ्या कोट. जैसा कर्म वैसा फल. जाऊ द्या. मुंगी उडाले आकाशी तिने गेले. आता सूर्यापासून प्रवेश कसा आहे तो पहा. सूर्याची किरणं पाण्यावर पडली नाहीत तर पाण्यामध्ये बाष्पीभवन तयार होणार नाही. बाष्पीभवन तयार झालं नाही तर आकाशामध्ये ढग तयार होणार नाहीत. आकाशामध्ये ढग तयार झाले नाहीत तर पाऊस पडणार नाही. आणि पाऊस पडला नाही तर धान्य पिकणार नाही. आणि धान्य पिकलं नाही तर आपलं जेवण मिळणार नाही, अन्न मिळणार नाही. आणि अन्न नाही मिळालं, आपलं वीर्य तयार होणार नाही. आणि आपलं वीर्य तयार नाही झालं तर उत्पत्ती होणार नाही. कळलं? मुंगी उडाले आकाशी तिने गिळिले. मुंगी समजली? आता तुम्हाला साधं जे परत येऊन सांगतो. ही मुंगी म्हणजे आदिशक्ती माया आहे. आदिशक्ती माया आता तुमच्या डोक्यात घुसल. आदिशक्ती माया. आदिशक्ती मायेनं हे जग ग्रासले. माया नाही का? जग ग्रासले का? नाही. कुणाकडं माया नाही, सर्वाकडं माया आहे. बायको माझी, जमीन माझी, घरदार माझं, गाव माझं, तालुका माझा, जिल्हा माझा, राज्य माझं. पारायण कोण चालतोय? मी आणि माझं. हे लक्षात येते का तुमच्या? ह्यानं हे सगळं ग्रासले आदिशक्ती मायेनं. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. कसा प्रवेश झालाय तो कळला ना. ज्या आत्म्यामध्ये आहे तो आत्मा या प्रकृतीनं गळंतकर केलेला आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. पहिले चरण कळलं. हो पुढं. थोरा नवलाव झाला, थोरा नवलाव झाला, हे थोरा नवलाव झाला, थोरा नवलाव झाला. हे माझे पुत्र प्रसवला, माझे पुत्र प्रसवला, थोरा नवलाव झाला, थोरा नवलाव झाला. माझे पुत्र प्रातवला, माझे पुत्र प्रातवला, थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला. थोर नवलाव झाला, माझे पुत्र प्रसवला, माझे पुत्र प्रसवला, माझे पुत्र प्रसवला. माझे पुत्र प्रसवला, माझे पुत्र प्रसवला, पुत्र प्रसवला, पुत्र प्रसवला. थोर नवलाव झाला. आबाचा दुसरं चरण. नवल झालं नवल. आता नवलच्या गोष्टी मगाशी मी सांगितल्यात. रेड्याला बोलायला लावलं. रेडा करतो का? रेडा लावून हात
कुरवाईला माता सांगितलेली चिंता न कर अंगे ऐसे बळ रेडा बोली अंगे ऐसे बळा रेडा बोल अंगे ऐसे बळा रेडा बोल याची द्वारी सोन्याचा पिंपळा अंगी ऐसे बळा रेडा बोले रेडा बोल अंगे ऐसे बळ रेडा बोले पण काय बोलायला लावलं ज्ञानदेव म्हणे बोली जे ऋग्वेद ओंकार शब्द प्रणवाचा ओम पासूनच बोल रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला लावणी हात कुरवायला माता सांगितलेली चिंता न करावी रेड्याच्या मस्तकाला हात लावला आणि रेड्याला बोलायला लावलं नवल स्त्रीचा पुरुष केला नवल लक्षात का निर्जीव निर्जीव भिंत चालविली जड भिंती हरली चांगयाची रांती वृक्ष मार्गी जाता गावी ज्ञानोबा माझा मालवीने जल मिळते हरणी चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गी जाता जाते ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गी जाता गावी ज्ञानोबा माझा मालवीने जल मिळते हरणी चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गी जाता जाते ज्ञानोबा माझा माझा ए मेरे वतन के लोगों जरा तुम भर लो जे शहीद हुए जरा याद करो बहुत अच्छे अरे काना खाली बाजू पिलू राग आहे पिलू निर्जीव भिंत चालवली भिंत आता मंडळी हे सांगायचे दृष्टांत वेगळे आहेत पण अध्यात्मातलं वेगळं आहे रेडा बोललो म्हणजे कोणता कोणता रेडा तो रेडा नव्हे हा रेडा लक्षात आलं गुरु महाराज हात वर ठेवतात बोल लक्षात निर्जीव भिंत चालवली हे जड आहे याला चालवलं स्त्रीचा पुरुष केला मोठी गंमत आहे अभंगामध्ये म्हणजे शास्त्रामध्ये स्त्रीचा पुरुष केला कसा केला पहा आता इकडं मावशा बसल्यात इकडं पुरुष मंडळी आहेत ह्यांच्याकडं मन आहे ह्यांच्याकडं तुमच्याकडं काय आहे मावशानु मन आहे का मनी आहे मनच आहे ना इकडं जीव आहे इकडं काय आहे? जीवी आहे का जीवच आहे का नाही एकच इकडं आत्मा आहे इकडं आत्मी आहे का आत्माच आहे असं शास्त्र सांगितलं आणि दोन्हीच एक केलेलं आहे त्यांच्यात आहे तोच आपल्यात आहे आपल्यात आहे तोच त्यांच्यात आहे मग स्त्रीचा पुरुष केला असा अध्यात्म वेगळा आहे हो सांगण्याचे दृष्टांत वेगळे आहेत आणि सिद्धांत वेगळे आहेत लक्षात आलं का जाऊ द्या थोर नाव लाव झाला वांजे पुत्र प्रसवला आता नंबर मावशांचा पहिले चरण ह्यांच्याकडनं सोडून घेतले दुसरं चरण तुम्ही सोडवायचं तिसरं मी सोडवायचं आणि चौथं वेळ मिळेल तेव्हा बघू जेव्हा नव्हते कोटेग्राही चंद्र सूर्य ताराही नाही अवघे शून्यच होते बाई कानोबा तेरे तेरे तिथे एक ढालगड निर्माण अनादि निर्गुण प्रगटली भावानी अनादि निर्गुण प्रगटली माला निघाली
आईचा दूध दोघवा मागेला आईचा दोघवा दोघवा मागेला आईचा दोघवा दोघवा मागेला उदा उदा जेव्हा नव्हते कोठे काही, चंद्र सूर्य ताराही नाही, अवघे शून्यच होते बाई, कानोबा तेरे तेरे तेथे एक ढालगज निर्माण झाली की मायबाप. या जगाच्या पाठीवर पहिल्या सुरुवातीला काहीच नव्हतं. चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, झाड नाही, झुडूप नाही, काही नाही. शून्य होतं, शून्य. सप्त ऋषीची मिटिंग बसली आणि त्यांनी काय केलं, आदिशक्ती मायाला पाचारण केलं. ती आली आणि तिला सांगितलं जगाची उत्पत्ती कर. बरं म्हणले काय हरकत नाही, करते उत्पत्ती मी. आली, पण आली ती आली एकटीच आली हो. आली तिनं पाहिलं चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, काही नाही, झाड नाही, झुडूप नाही. आता उत्पत्ती करायची कशी? आता मला सांगा, 80 वर्षाचं म्हातारा असणार, घरात 2-4 सुना असणार, म्हाताऱ्याला चहा घेऊन कोण येणार? पुरुष मंडळी बोलायचं बरं का, कोण येणार? सुनबाई आहे का नाही, मोठ्या घरची सुनबाई. चल रे बाळा, म्हाताऱ्याला चहा घेऊन जायचंय. क्या बात आहे. मामांची चहा घ्या. ते म्हाताऱ्यावर बघत, सुनबाई म्हातारी कुठं आहे? मी कशाबद्दल सांगतोय, एकट्याला गमत. सुनबाई म्हणते आता आत्ती घरात आहेत. लगेच म्हातारा म्हणते तिला येवत नाही का? म्हातारा जरा कडक असं, येवत नाही का? काय म्हातारा बरोबर. चहा परत 40 दिवस. आत्ती मामाची चहा घेऊन तुम्हालाच बोललो येत असं वे. मग 70 वर्षाची म्हातारी, एका हातात काठी, एका हातात चहाची बशी, निघाली. आज सावकाश बाबा म्हातारी आहे हे ना काय, हे त्या सुनासारखं कण चालले. अरे ही म्हातारी आहे, जरा हळू झालायचं. म्हाताऱ्यापर्यंत पोचत सवळ बशीतन कपाट टाक शिल्लक राहत नाही. आणि तिथं गेलो का प्रेमान देते, प्रेमान हे घे आणि ढोस. प्रेम कधी असतं? असाच मंडप असतो. स्वामी सांगता हे नंदाशिला धरलंय, याच्यावर स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे. हे स्वस्तिक चिन्हाकडे पहा. काव काका बरोबर ना? स्वस्तिक, याच्यावर स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे. स्वस्ती दोन्ही एक करणं, स्वस्ती. लक्षात आलं का? हे बी कळलं पाहिजे. स्वस्तिक चिन्ह काढलेलं आहे, याच्याकडे पहा. आपापल्या कुलस्वामीचं नाव घ्या, त्याला हे वर्ण वाकून बघतं. म्हातारपणी प्रेम असतं वे, घे अंडोस. मला सांगा, एकट्याला गमत नाही. तिनं विचार केला, मी एकटी आहे, उत्पत्ती करायची, जुळदार पाहिजे. पण भानगड अशी झाली, एवढं मोठं माझं आवाढव्य शरीर आहे, तिथे एक ढालगज निर्माण झाली की जी माय बाप. आवाढव्य मोठं शरीर आहे माझं, मला कोण पसंत करणार नाही. आली पसंती. पहिली पसंती नव्हती का मंडळी? पहिली पसंती होती का बाबा? तुमचं कसं झालं? पसंतीनं का रिटून आहे का नाही? मुशवाले बाबा तुमचं पसंतीनं लबाड बोलताय. यांचं आता वय यांचं किती आहे? किती? 63. त्या टायमाला पसंती होती वय? पहिली पसंती नव्हती. पहिली पसंती ह्याही बाबांचं असं रिटूनच झालंय, माझं बी तसं रिटूनच झालंय. चुलत्या मालत्यांना ठरवायचं ना आपण जाऊन गप उभं राहायचं पहिलं. आता तसं नाही. आता कसं आहे, आता 2-4 बॉडीगार्ड, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर निघाले पसंत करण्याकरता. पसंत करण्याकरता गेल्या पहिलं काय येतं? तुझं नाही झालं ना सरपंच, तुमचं झालंय का नाही? बरं मला सांगा, पहिलं गेल्या काय आलं होतं? व्हिडिओ आलं तुमचं झालंय ना?
पहिलं गेले गेलं काय आलं? पाणी. क्या बात आहे, बहुत अच्छा. बर पुन्हा काय आलं? चहा. लगेच चहा आला वे. बर चहा आला. पुन्हा काय आलं? हा नाश्ता, कांदे पोहे आहे का नाही? हा आता कांदे पोहे घेऊन कोण येतं? त्याच येतात. व्यवहार सांगतो, व्यवहार त्याच येतात का नाही? हा आता कांदे पोहे घेऊन आल्याच्या नंतर नवरदेवाचं लक्ष कांदे पोह्याच्या प्लेटवर असतं का? नाही, व्यवहार आहे, व्यवहार व्यवहार. ब तुमचंच नव. नवरी सुद्धा काय करते माहितीये का? अर्धी प्लेट बघते ना, अर्धी तिकडे बघते. हा एक व्यवहार आहे हो. नवरदेवाचं लक्ष कांदे पोह्याच्या प्लेटवर नसतं. ते काय म्हणतं, पुन्हा कधी बी खाऊ. त्याचं लक्ष कशावर असतं? हा त्या कशा आहेत? मला हे सांगायचं आहे, त्या ठिकाणी एखादी जाडजूड माऊली जर कांदे पोह्याचं प्लेट घेऊन आली तर नवरदेव हळूच खुणीवत, काका काका म्हणते तेवढं पोह्याचं प्लेट संपू दे, मग बघतो. जर एखादा पोह्याचं प्लेट संपलं काका जर हो बी म्हणले तर ते काय करतं नवरदेव? मला काय म्हणायचंय, पसंती. ती काय म्हणली, माझं एवढं शरीर मोठं आहे, मला कोण पसंत करणार नाही, म्हणून पसंत महामायाची काय बनली? गुणमाया बनली, नटी बनली, नटी. आता नटायचं कशासाठी? पावडर लावायची, लाली लावायची, कशासाठी? की माझ्याकडे कोणीतरी बघावं. पण पाहायला कोण तयार झालं? आपल्याकडे प्रमाण आहे. आली कोलातीनं खेळाया. तुम्ही काम हात मारून बसलाय, सुरुवातच करायची. आली कोलातीनं खेळाया सगुण माया, सगुण माया. 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 आली कोलातीनं खेळाया, आली कोलातीनं खेळाया, आली कोलातीनं खेळाया, आली कोलातीनं खेळाया. आली कोलातीनं खेळाया सगुण माया, सगुण माया. कोलातीनं खेळाया सगुण माया, सगुण माया. आली कोलातीनं खेळाया सगुण माया, सगुण माया. आली कोलातीनं खेळाया सगुण माया, सगुण माया. सगुण माया, सगुण. कोलाटीन मारती उडी, 21 स्वर्गावरती माडी, देखे द्वार खिडकी उघडी, आगातीची माया. चौशून्याचा मांडियाला खेळू, प्रपंचाचा रोवला वेळू, ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू, आगातीची माया. आली कोलाटीनं खेळाया सगुण गुण माया, सगुण गुण माया. कळलं? महामायाची गुणमाया बनली, म्हणजे नटी बनली, तरी पण पसंत करण्याकरता कोण तयार झालं नाही. आता म्हणली काय करायचं, जगाची उत्पत्ती करायची, कोणतरी पाहिजे. मग काय केलं, इच्छा प्रगट केली. हे देवी भागवत मध्ये कथा आलेली आहे पहा. देवी भागवत स्वतःच्या हातात तळात चोळलं, तळात आला, फोड आला, आणि फोडामध्ये एका मुलाला जन्माला घातलं, आणि त्या मुलाला म्हणले, ए चल तू माझी संग लग्न कर. ते मूल म्हणतं, तू मला जन्माला घातलेस, तू माझी आई आहेस, आणि आई संग लग्न करू? नाही करणार. असं वे म्हणले. तिसरा डोळा खोलला आणि जाऊन भस्म केला, ठेवला नाही. पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा इच्छा प्रगट केली, तळात चोळलं, तळाला फोड आला, फोडामध्ये पुन्हा जन्माला मुलाला घातलं. चल तू तरी लग्न करतोस का? नाही. नाही म्हणला करणार, तू माझी आई आहेस, कसं लग्न करू? जो पहिला जाळलेला होता त्यानं हौस कानात सांगितलं, अरे हो मन, हिला जाळायची सवय, मला जाळली, तुला बी जाळील. अरे पण तू कोण बोलतोयस? म्हटला मी आदी नारायण आहे, तिनं माझं शरीर जाळलंय, ती मला जाऊ शकत नाही. हो म्हण. दुसऱ्या नंबरचं पोरग हो म्हणतं, तिला बी आनंद होतो, मला पती मिळाला, मला पती मिळाला. कोण पती मिळाला?
कोण पती मिळाला कळते का डोक्यावर जाते कोण पती मिळाला स्वतःचा मुलगा आपल्याकडे प्रमाण आहे महाराज काय प्रमाण आहे पती जन्मले माझे उदरी मी झाली तयाची ही प्रमाण म्हणाय पाहिजे पती जन्मले माझे उदरी मी झाली तयाची नवरी तिनं बापाची जाल्ला केला कोण खोटे बोलल्या बोला कुणा संग लग्न केलं मुला संग त्या मुलाला बी आनंद झाला आणि हिला बी आनंद झाला आणि सांगितलं बोल तुला काय पाहिजे ते मागणारं मूल हुशार होतं मागताना त्यानं काय केलं माहितीये का ज्या डोळ्यानं जाळते तो डोळाच मागून घेतला मग काय करशील डोळा मागून घेतला पळत सुटलं ते स्मशान गाठलं पहिला जाळलेला होता त्या राखाच्या ढिगाऱ्यापाशी जाऊन बसलो आपण सावडतो ते रक्षा विसर्जन तिसरा दिवस त्या राखाच्या ढिगामध्ये जाऊन बसलं आणि ते चित्ताभस्म आपल्या अंगाला फासलं मंडळी आपण सावडाय जरी गेलो तर घरी येईपर्यंत 4 वेळा गोमूत्र अंगावशी पडतो मंडळी मध्ये थांबा आत येऊ नका आंघोळ करून जात या काही शिकटू मागे येते अहो एका बुवांचा तर लई टेंबा त्या बुवाला म्हणलं काय सुखादुखाच्या 2 घास आमच्या घरी खावा ते बुवा काय म्हणतात आम्हाला 10वेचं चालत नाही आम्हाला 13वेचं चालत नाही ह्याचा 10वा काय कावळ्याला घालायचा कोणाला घालायचा अरे कसकून हान की हात स्वच्छ मला चालत नाही तुझं कोणी खायचं रक्षा विसर्जन त्यावेळेस म्हणतात आणि त्या माती ढिगारे बशी बसलं भस्म अंगाला फासलं आणि त्या ढिगाऱ्यातून जो ध्वनी निर्माण झाला तो जगाच्या पाठीवरचा पहिला मंत्र कोणता ओ कुठून उत्पत्ती आहे कुठून नाभीतून परा पश्यंती मध्यमा आणि कोण बोललो वैकरी कोणतरी बोललं की असं कोणतरी बोला काय बोल परा पश्यंती मध्यमा आणि ओम ओम कुठनं नियुक्ती करतोय ना सर्वांनी माझ्या पाठीमागे ओम म्हणायचं मी पुढे म्हणतो तुम्ही पाठीमागे म्हणायचं ओ एवढाच मंत्र आहे तो इथून उत्पन्न होतो उत्पत्ती इथून उत्पन्न लक्षात आलं का ओम आणि जगाच्या पाठी पहिला ओम आला आणि ओम मध्ये तिघाची उत्पत्ती झाली औम आकार उकार मकार आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू आणि मकार ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था स्वरूपा सद्गुरु समर्था साधं म्हणूया साधं ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे तुम्ही कोमल स्वर लावताय ह्याला कोमल रिषभ नाही सरळ भूपराग आहे बघा ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तेरे देवाचे जन्मस्थान हे तेरे देवाचे जन्मस्थान ओंकार
ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान देवांचे जन्मस्थान हे देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न मला वाजू की आता वाजूच बरोबर वाजूच बरोबर आहे वाजूच की आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप ओम ओम मध्ये तिघाची उत्पत्ती झाली अउम आकार उकार मकार ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि तिघाला 3 कामं दिली तर उत्पत्ती स्थिती आणि पुढचं काही बोलणंच झालं तुम्ही उत्पत्ती स्थिती आणि लय एक जण उत्पत्ती करायची ब्रह्मदेवानं विष्णूनं सांभाळ करायचा आणि शंकरानं स्मशानात खोचरून जाळायचं तिघांना 3 कामं दिली तर त्या राखाच्या ढिगाऱ्यामध्ये ओम निर्माण झाला आणि ओम मध्ये तिघाची उत्पत्ती झाली आणि तोच ओम तुमच्या आमच्या इथं आहे म्हणून पूजा कुठं केली जाते ओमची पूजा आहे बरोबर ना माता मौल्या कंकू लावतात इथं पती हा परमेश्वर आहे म्हणून पतीची निशाणी म्हणजे परमेश्वराची निशाणी आणि हाच ओम आरशामध्ये उलटा पाहिला की 786 आकडा होतो ओम काढायचा आणि तो आरशामध्ये पाहायचा 786 आकडा होतो कुणाचा आकडा 786 मोमेडन का सबका मालिक एक राम रहीम एक आहे म्हणून आमच्या ज्ञानोबरायांनी ओमला प्राधान्य दिलं ज्ञानेश्वराला सुरुवात केली कुठून केली ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सुसुविद्या ओम हा 3.5 मात्रेचा आहे मंडळी आणि 3.5चा गणित जबरदस्त आहे हे शरीर किती हाताचं आहे पटपट बोला ना 3.5 हाताचं या शरीरावर किती हे बाल किती आहेत केस किती आहेत 3.5 कोट केस आहेत वर्षाचे मुहूर्त किती काय पुरुष मंडळी बोलणंच झाली मुहूर्त किती 3.5 है का नाही शेवटी जाळायचा हा किती हात लागतो बोला न तर आणि लई खाली येऊन बोलन मी 3.5 हातच आणि इतकं कमी होतंय आणि वाईच बाण सरकतंय ना दुसऱ्याचा सरकी या मी शेतकरी आहे बरं का तुम्ही म्हणता एवढे शेतकरी बोट वर करा जेवढे शेतकरी आहेत तेवढे बोट वर करा वा वा सगळे शेतकरी आहेत जातीवंत शेतकरी आहेत मला सांगा मी बी शेतकरी आहे दुसऱ्याचा बांध कोरायचा म्हणलं तर बैल कुठनं हाणायचा तुम्ही शेतकरी आहे ना अहो सांगा की मग दुसऱ्याचा बांध कोरताना बर तुमच्याकडे आता ट्रॅक्टर असेल बैल नसतील ट्रॅक्टरचा दुसऱ्याचा बांध कापताना ट्रॅक्टरचं चाक कुठनं घालवायचं वरनं घालवाय का नाही मी हे सगळं करून आली बे का रोंडात बैल तर 1 नंबरनं पळवलेले आहेत खिलार बैल नाद नाही करायचा बोल बैलांचा शेतकरी जातीवंत शेतकरी आहे असू द्या पण आता काही पिकतच नाही जमीन पडली आहे तशीच बोंबलत का तर अभयारण्य जाहीर केलं या त्याच्यामुळं काही पिकत नाही आणि जंगलातील जनावरं लई इकडं आमच्या इथं गहू आहेत डुकरं आहेत वांढरं आहेत मोर आहे काय नाही असं नाही आता गाडीनं घरी गेलो का नाही घरी गाडीनं जायचं तर काय काय आडवं येते काय सांगायचं आहे तुम्हाला जरा आमच्याकडे येऊन बघा रात्रीचं येऊ शकत नाही तुम्ही मोठं मोठं वाघ आडवं येते ते पण जंगलातला माणूस आहे घेऊ
भेट नाही. ज्ञानोबारायांनी 3,500 दृष्टांत दिले ज्ञानेश्वरीमध्ये. ओमचं महत्व सांगतो. ओमचं नवे नवे ज्ञानोबारायांशी ज्ञानेश्वरी मधली कुठली बी एक ओवी घ्या, 3.5 वर कट केलेली आहे. कुठली बी घ्या. तरी अवधानी ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडा ऐका. कुठली बी घ्या. जे खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मे रती वाढू, भूता परस्परे पडो आहे ना. 3.5 कुठली बी ओवी 3.5 वर कट केलेली आहे. रेड्याला बोलायला लावलं ते बी ओम पासूनच. ओमला लय प्राधान्य आहे बघा. जगाच्या पाठीवर पहिला ओम आला आणि ओम पासून जगाची उत्पत्ती झालेली आहे. लक्ष झालं का? थोर नावलाव झाला, तळातात निर्माण केला. थोर नावलाव झाला, वांजे पुत्र प्रसवला, बिन बापाचा तयार केला. समजलं का? तळातात बिन बापाचा तयार केला. मंडळी ऐकताय का? थोर नावलाव झाला, वांजे पुत्र प्रसवला. नाही कळलं अजून का? अजून खाली येऊन सांगू तुम्हाला? अजून सोपं करून सांगितलं पाहिजे. विठाला 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 वांजे पुत्र प्रसवला. अभंगाची 2 चरण झालेत, अजून 2 बाकी आहेत. अरे बापरे. सर्वांनी जरा हाताने टाळीन मुखान नाम घेऊया. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा आतापर्यंत टाळकरी मंडळी, दोन्ही मृदुंगाची कार्य, पेटी मात्र आमचंच चाललंय. तुमचं मात्र चाललंय तुम लढो हम कपडा सांभाळताय. मी 1 नंबरला म्हणा, जेवढे पुरुष आहेत तेवढे 2 नंबरला म्हणायचं, आणि माता मुले 3 नंबरला. 1 2 3 पुरुष मंडळी. गडी कळतंय ना? मग तुम्ही पुरुष तरी आहे का? काय म्हणतील? कीर्तन संपले ह्याला दाखवतो असं नाही मंडळी, शास्त्रानं सांगतो. पुरुष फक्त 3च. की म्हणा कोण कोण? एक अर्जुन, दुसरा भगवंत आणि तिसरा घोडा. ह्या तिघाला स्तन नाही. भगवंताला स्तन नाही, अर्जुनाला स्तन नाही, घोड्याला स्तन नाही. तुम्हा आम्हाला मी बी आहे की तुमची आत? लक्षात आलं? मी 1 नंबरला पुरुष मंडळी, 2 नंबरला माता मुले, 3 नंबरला हाताने टाळी मुखान नाम. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल. एक मिनिट मावशानो, हात वर करून टाळी वाजवायचे. उद्या टीव्हीला कार्यक्रम द्यायचा आहे. हे सगळं बघा, टीव्हीला उद्या जाणार आहे. टीव्ही जर बघायला गेला तर म्हणाल माझा हात कुठं दिसना झालाय की हाय का नाही कुणा ठाऊक. पुरुष मंडळी, तुम्ही सुद्धा तुम्ही म्हणताना तुमची टाळी वाजवी पुन्हा बंद करायची, ह्यांना मदत नाही करायची. ह्यांना आपण मदत केल्यामुळं आपला झालाय घोटाळा. बघा किती घोटाळा झालाय. ह्या म्हणल्या राष्ट्रपती, ह्या म्हणल्या खासदार, ह्या म्हणल्या आमदार, ह्या म्हणल्या नगरसेविका आहे का नाही, ह्या म्हणल्या गावच्या सरपंच, ह्या बसल्या खुर्चीवर आहे नाही. आता तुमचे सरपंच कोण आहे?
तुम्ही साहेब आमच्याकडे लेडीज आहेत त्या खुर्ची वास येतात आणि आम्ही आणि टाळीला गड्याची वाजवा एक भजनात ती टाळी दुसरी पानपट्टी विनोद झाली ती टाळी म्हणते आणि तिसरी मावशानं तुमच्याजवळ टाळ्या जुन्या मावशांच्या टाळ्या जुन्या मावशा कशाच्या नव्या मावशांचं वाटुळ 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 आहे का नाही जुन्या मावशीने थाईला भाकरी भाजली खुसखुशीत खाण्यावाला खुश बनण्यावाला खुश नव्या मावशीनं थाईला भाकरी लावायची सांगितली आणि ती लावलीच तर भाकरी थाईला लावल्याबरोबर हळूहळू हळूहळू हळू भाकरी आणि खाल्याबरोबर सगळा मॅचिंग घोटाळा केला आहे ज्या मावशीचं कंकू कपाळ भरून आहे त्या मावशीच्या म्हाताऱ्याला काही होत नाही म्हातारा टिकवायचं असतील तर कपाळ भरून लिहा आता एक दोनच म्हातारे येतं बघा कपाळ भरून टिकली आहे का जे म्हातारे मजबूत दिसतात आहे कंकू तसं आहे नाही तर टिकली टिकली तर हुकली आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे कपाला कंकू मोठा असावं तर म्हातारा ज्या दिवस टिकतं तुम्हाला बी सांगतोय की ह्याला आले बाबा जरा ध्यान ठेवा आणि काही वर्ष काढायचे असतील आंधळीमध्ये तर घरी जाऊन म्हातारे दम द्या अगं जरा कपाळ भरून दे नाही तर टिकली नाही तर मावशानो हिंदू संस्कृती टिकवली पाहिजे का नको कपाळाला कंकू मोठं असावं गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र असावं आहे का नाही पायात जोडवं पहिल्या मावशांची जोडवी अशी मोठी असायची आहे का नाही ठबुनी असायची मावशी डांबरावरून चालताना खाड 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 वाजायचं आताची बोटातनं दिसत नाहीत त्यावेळेला पैसा कमी होता तरी पण जोडवी मोठी होती आता पैसा माणसाकडे भरपूर झाला पण जोडवी उगाच पातळ नुसती ताराच असते आता त्यामुळे प्रकार काय झाला माहितीये का की जोडव्याचा आणि गर्भाशयाचा तादात्म्य संबंध आहे पण पहिल्या मावशांची डिलिव्हरी होत असताना काय असायचं जास्त तिला त्रास व्हायचा फार तर सुईन लागायची आता नुसतं पोटात दुखायला लागलं कारण यायला लागल्या की घातलं गाडीत की नेलं दवाखान्यात आता काय वाट बघू नका फाडायची जी बारी येते ती त्याच्यामुळे येते का तर जोडवी दिसत नाहीत ही आपली हिंदू संस्कृती मावशांनी टिकवली पाहिजे त्यासाठी हे पारायण आहे का गावाकडे पैसा लई झाला का कशाला पारायण करायचं कळतंय ना आपल्या मुलीला शिक्षण कोण द्यायचं आईनं दिलं पाहिजे का नाही मुलीवर लक्ष कोण ठेवायचं मुलगीवर लक्ष कोण ठेवायचं बापानं बरोबर आहे का नाही एखाद्या मावशीला म्हणत का नाही हो तुमच्या मुलीवर लक्ष आहे हो माझी मुलगी लई छान आहे बघा मोबाईल कधी चेक केलाय का झाला घोटाळा गेली निरी पळवून बरं ही पळवा पळवी बी आहे ती काय आत्ताची नाही देवाधिकापासून पळवा पळवी आहे मला सांगा रुक्मिणीला कुणी पळवून आणली रुक्मिणीला कुणी पळवून आणली कौंडण्यपुरातनं हा मग बोला नव्हतंच बर सुभद्रेला कुणी पळवली हे काहीच तुम्हाला माहित नाही इतक्या वर्षाचं पारा नाही सुभद्रेला कुणी पळवली अर्जुनानं मावशाने हे पळवा पळवी चांगलं माहिती आहे बरं का हा सुभद्रेला कुणी पळवली अर्जुनानं बेहद्या कोण होता घरचाच बेहद्या होता आहे का नाही श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं जा ना ही पूजा करण्याकरता मंदिरात येते येर घेऊन जा पळवा पळी आत्ताची सीतेला कोणी पळवली ही पळवा पळवी ती आत्ताची नाही बरं का ही पूर्वी बसणं देवादेका बसणं आलेली आहे पण ती काय भानगड होती पहिली पळवा पळवी होती ती जातीगुतीतली होती लक्षात आलं का आता जी पळवा पळवी आहे ती कुणाचं बी कुणी घेऊन जाते रडून निघाला करतात त्या टायमाला तिला वाटते आईचं ऐकलं असतं बाबाचं ऐकलं असतं बरं झालं असतं आणि नेऊन तिकडं कसं याला ऐकतात या म्हणून म्हणतोय विनंती करून सांगतोय आपल्या मुलीवर लक्ष आपण ठेवा बघा लक्ष ठेवा हा तुम्हालाही सांगतोय मुलगी जरा लक्ष ठेवा आणि खानदान बघून द्या बरं ते इथं माझं पुन्हा कीर्तन चालू होईल तुम्ही जरा थांबा तुम्हीच म्हणायचं बरं का मी पुढे म्हणतो सुंदर माझे जाते ग फिरते बहुत
हात वर करा. तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा. त्या मधल्या मावशी हात वर करत नाहीत. तिथं काय भग दिसतंय बघा. हे मावशे, लाल साडीवाली मावशी, हात वर कर. का हात वर होईत नाही. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओ व्यागा ओ भरतारा, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. गुळगुळ याळा माचे ढाळी, गुळगुळ याळा माचे ढाळी. तरी पण चांगलं उत्तम भजन केलं. लक्षात आलं. 2 चेर झाले, अजून 2 बाकी आहेत. विंचू पाताळा शिजाय, विंचू पाताळाची जाय, विंचू पाताळाची जाय. शेष माता वंदी पाय, शेष माता वंदी पाय. थोडा नवला वरदाना, माता वंदे पाय. रे ग रे ग मग रे ग, रे ग रे ग ग माझा धानी, ग धानी सा रे सा, सा रे ला मग, मग रे ग मग रे गा. नाही बाळा तुला गावायचं. हा राग आहे सोनी. मंदिरी कधी तरी या, हरी माझ्या मंदिरी कधी तरी. जाऊ दे. हो, विंचू पाताळाशी जाय, शेष माता वंदी पाय. अभंगचं 3रं चरण आहे. आतापर्यंत दृष्टांत सांगितलं नाही. आता 1 पर्यंत रामायणामध्ये जाऊया, पण नंतर महाभारतात येऊया. दोघा भावांना पाताळात नेलं. कुणी कुणाला? अहो जरा बोला की. दोघा भावांना पाताळात नेलं. कुणी कुणाला? मावशी तुम्हाला कळते का नाही? हाय का माहिती? रामायणामध्ये दृष्टांत आहे. रामायणामध्ये जावा. दोघा भावांना पाताळात नेलं. कुणी कुणाला? अहिरावण आणि महिरावण या 2 राक्षसांनी रामाला लक्ष्मणला पाताळात घेऊन गेले. खालनं भुयार काढलं. पंचवटीमध्ये असताना खालनं भुयार काढलं. सूर्योदय झाला. हनुमंतराय जागे झाले. झोपले नव्हतेच ते. सूर्योदय झाले. मला हनुमंतरायांनी पर्णकुटी खोडली. आत पाहिलं. पुण्याजवळचा बोगदा. पहिला म्हणजे पलंगासकट घेऊन गेलेत. त्याच भुयारामध्ये हनुमंतराय उतरले. हाच विंचू. जिथं घेऊन गेले होते. कुठे घेऊन गेले होते ते बी माहिती नाही. रामाला लक्ष्मणला कुठं नेलं होतं? अरे देवाला वाईट लय अवस्था होती बरं का. रामाला लक्ष्मणला कुठं घेऊन गेलं? पाताळात, महिकावती नगरीमध्ये. कशासाठी नेलं होतं? महाकालीला बली देण्याकरता. तिथं नेलं होतं. हनुमंतराय तिथं पोचले. आता मध्यंतरी मगरध्वज आडवा आला. ते भात सोडून द्या. तिथं पोचले. हनुमंतरायांनी पाहिलं दरवाजे बंद आहेत, खिडक्या बंद आहेत. हनुमंतरायांनी काय केलं? सूक्ष्म रूप धारण केलं आणि गवाक्षाद्वारे वर्ण खाली उतारलं आणि देवीला बोलायला लागले. चालती हो. देवी कापायला लागली. आता काही खरं नाही. हा महारुद्र अवतार आहे हनुमंतराय. 11वा रुद्र अवतार आहे. शंकराचा अवतार आहे. माझं काही चालायचं
देवी कापायला लागली. म्हणली कुठनं जाऊ सांगा, दरवाजे बंद आहेत, खिडक्या बंद आहेत, जाऊ कुठनं बी जा. कुठनं घालली हो? मोहरीतनं बाहेर जा म्हणून मुंडकं गाठलं आणि सांगितलं जायत ना बाहेर. आणि स्वतः देवीच्या जागेवर उभे राहिले आणि बोलायला लागले, भक्त हो मी प्रसन्न झालेले आहे. बाहेरनं राक्षस ऐकायला लागले, ह्याला देवी आज बोलतीय. मूर्ती ती देवी बोलत नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता ती देवी बोलती ती गोष्ट वेगळी आहे. एखाद्या मावशीच्या अंगात आलं, तिथं समोर जाऊन कोण बसतो? अहो तुमच्याकडे आहे का नाही मावशी? तुमच्याकडे कोणा येतं का अंगात? येतं का? येतं ना. एखाद्या मावशी अंगात आलं पुढे जाऊन कोण बसतं? त्याला मालक आहे का नाही? आणि ते मालक काय म्हणतं? लोक काय म्हणतो का नाही? आई शांत हो. बरोबर ना. आता तिला बी समाधान वाटतं हे मला आई म्हणते. तिची पहिली स्पीड असते ती स्पीड कमी करते आणि त्या कमी स्पीड मध्ये ती काय म्हणते? कमी स्पीड मध्ये काय म्हणते? लेकरा लय चुकलास. आता ते निकून असतं का हो? ते बी खाल्लं असं म्हणतं, आई हे तुझं लेकरू आहे, भाडं भोळ घे मानून. विठाल विठाल भक्त हो मी प्रसन्न झालेले आहे. माझी आज दहीदूध खायची इच्छा झालेली आहे. भक्ताने विचार केला, या राक्षसाने बाहेरच्या रोज बकरी कोंबडी खाणारी देवी आज दहीदूध मागते. त्या जागेवर कोण होतं? तेवढं तरी कळते का नाही? कोण होतं? हनुमंतराय होते. दहीदूध मागणार, राज्यामध्ये असं तेवढं दहीदूध घेऊन या. आणि गवाक्षद्वारे वर्ण खाली होता म्हणून सांगितलं. वर्ण खाली होताय सुरुवात केलं. आता हनुमंतरायने तोंड पसरलं होतं, पाहिजे तेवढं हाणलं, पुन्हा सांगितलं बंद करा. बंद केलं. आता दुसरी एक माझी इच्छा आहे. काय? जे बली देण्याकरता दोघांना आणलेलं आहे, रामाला लक्ष्मणाला, दोघांना जिवंत आत सोडा. बाईच्या राक्षसाने विचार केला, जीवन सोडायचं का कापायचं काय घेणं? देवी प्रसन्न झालेले, दोघांना जिवंत आत सोडलं आणि पुन्हा दरवाजा बंद करून घेतला. दोघांचा प्रवेश आत झाल्याबरोबर देवीच्या रूपामध्ये असणारे हनुमंतराय म्हणतात त्या दोघांना, बोलो तुम्हारी अंतिम इच्छा कुछ है? कुणाला? रामाला लक्ष्मणाला. तुम्हारी अंतिम इच्छा कुछ है? आता हे दोघंही बोलत नाहीत. का? रामाला माहिती होतं की मला मारणारा अजून जन्माला आलेला नाही, मी मरू शकत नाही. पण लक्ष्मण लागलंय कापायला. आता लक्ष्मण म्हणतो यानं थोरला भाऊ आहे, यानं बोलायचं का नाही? का नुसता वाटेलाच थोरला? बोला पाहिजे का नको? दोघंही बोलत नाहीत. पुन्हा देवीच्या रूपामध्ये असणारे हनुमंतराय म्हणतात, अरे तुम्हाला सोडवणारा कोण आहे की नाही? तरी पण दोघंही बोलत नाहीत. आता लक्ष्मण म्हणला, आता आपण बोलल्याशिवाय राहायचं. लक्ष्मण कापत कापत म्हणतं, माझा जर हनुमंतराय असता तर तुला दाखवलं असतं. तिथं कोण होतं? मारुतीराय हनुमंतरायच होते. एवढं ऐकल्याबरोबर हनुमंतराय देवीचं रूप टाकून दिलं आणि जय श्रीराम अशी उडी मारल्याबरोबर लक्ष्मणानं ते पाहिलं की सरळ जाऊन हनुमंतरायच्या पायावर मस्तक ठेवलं. कळलं का तुम्हाला? कुणी कुणाच्या पायावर मस्तक ठेवलं? लक्ष्मण कुणाचा अवतार ते तरी कळते का नाही तुम्हाला? का डोकं फोडून घेऊ मी आता? लक्ष्मण कुणाचा अवतार? शेषाचा अवतार. अभंगाचं चरण काय? विंचू पाताळाशी जाय हनुमंतराय शेष माता वंदी. कळते का कुणी कुणाच्या पाया मस्तक ठेवलं? कोण? विंचू पाताळाशी जाय शेष माता वंदी पाय. थोर नाव लाव झाला वांजे पुत्र ह्यातला विंचू. अग ग ग देवा रे देवा काम क्रोध विंचू चावला. तमा गुण घाम अंगाशी आला आणि त्याने माझा प्राणग्राशीला. अग ग ग
विंचू दावला विंचू दावला जोरात म्हणा तर विंचू चावला होय. मंडळी काम क्रोध आणि लोभ हे विंचू आहेत या शरीरातले. विंचू पाताळाशी जाय स्वर्ग मृत्यू आणि पाताळ. विंचू पाताळाशी जाय शेष बाता बंदी पाय थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला. अभंगाचे 3 चरण झाले. अभंगाचं शेवटचं चरण माशिराली गार झाली माशिराली गार झाली माझी व्याली घर झाली माशिराली गार झाली माशिराली गार माशिराली गार झाली माझी व्याली घर झाली माझी व्याली घर झाली कोणी मुक्ताई हसनी कोणी मुक्ताई हसनी थोर नवला झाला थोर नवला झाला माझे पुत्र प्रसवला वांजे पुत्र प्रसवला वाजे पुत्र प्रसवला अनुरेनुया ठोकला मग मग सनी सदनी सा मग मग सनी सनी सगा मग मग सगा सा सनी सनी सगा मग मग सगा माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई. आता रामायणामधनं महाभारतात जाऊया. महाभारताला दाखवायचं आहे का रथाचं चित्र डोळ्यासमोर आणा. रथ रथ रथाचं चित्र डोळ्यासमोर आलं का मंडळी तुम्ही बोलायचंय बरं का. रथामध्ये पाठीमाग बसलाय तो कोण आहे हे कोणच बोलत नाही. अर्जुन. सारथ्य करते ते कोण आहे कृष्ण भगवान. आता तुमच्या लक्षात आलं तो रथ आणि हा रथ जुळतोय कसं बघा.
त्या रथामध्ये पाठीमाग आत बसलाय तो अर्जुन आहे, याच्यामध्ये आत बसलाय तो जीवात्मा आहे. त्या रथाचं सारथ्य करते ते श्रीकृष्ण भगवंत आहे. या रथाचं सारथ्य करतंय ते कोण आहे? जीवात्मा, बुद्धी. या रथाचं सारथ्य कोण करते? जीवात्मा, बुद्धी. त्या रथाला 5 घोडे आहेत. या रथाचे 5 घोडे कोणते? जीभ, नाक, डोळा, त्वचा आणि कान. या रथाचे घोडे. त्या रथाचे घोडे कुठेही पळतात. आवरायचं काम कोण करतं? कळते का नाही? लगाम ओढली की लगाम कोण ओढतं? लगाम कुणाच्या ताब्यात? मनाच्या ताब्यात. हे जरा डोक्याच्या वरून जायसारखा विषय आहे. जरा म्हणजे एवढं अवघड सांगायला नाही पाहिजे होतं. बघूया फिल्म साधा आपलं घेऊया. अध्यात्म याच्यामध्ये हो. या रथाचे 5 घोडे. जीभ, जिभेला वाटतं चांगलं चांगलं खावं. नाकाला वाटतं चांगला श्वास असावा. डोळ्याला वाटतं की चांगलं बघावं. डोळे तुम्ही घ्या रे, पहा विठोबाचे. मुख तुम्ही ऐका रे, कान कानाला वाटतं चांगलं ऐकावं. तुम्ही ऐका रे, कान पुढं काय? माझ्या विठोबाचे गुण असं सांगितलं बा, माझ्या विठोबाचं गुण. आपण ते नाही ऐकत. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना, ही ताब्यात कोणाची आहेत? मनस मनाच्या. मन कोणाच्या ताब्यात? बुद्धीच्या. आता तुमच्या लक्षात आलं. तुमच्या सर्वांच्या बुद्धीनं ठरवलं. आज येराडकर महाराजांचं कीर्तन आहे. सर्वांचं रथ इथं आलं. कोणतं रथ? हे रथ. काही जणांच्या बुद्धीनं ठरवलं आपला रथ तिकडं बसवायचा. ते बघा तिकडं बसले, तिकडं पडले. काही जणांच्या बुद्धीनं ठरवलं आपला रथ जरा तिकडे फिरवून आणायचा. कुठं? पकवास कोण वाजवते? कोण वाजवते? अरे नवा बुद्धी आहे का नाही? काय कळत नाही. डोक्याच्या वर जाण्यासारखा विषय आहे. पिठी कोण वाजवते? बुद्धी. हा बघा, हे हुशार आहे बरं का. बारकत आहे पण हुशार आहे. हाताने नाही वाजत, बुद्धीने वाजते. मंडळी, बुद्धी हीच माशी आहे. आणि जो जगाचा जो व्यवहार चाललेला आहे, कशाने चाललेला आहे? बुद्धीने. जरा वाज कमी करावं घरात असते. बाबा येणा कोण वाजवतोय? विना. बुद्धी. विनेला तारा किती आहेत? किती? 5. कोणत्या कोणत्या? नाही सांगता येत, मी सांगतो. षडज, मध्यम, पंचम, झार आणि गंधार. आहे का नाही? भाग्यवान आहे बाबा तुम्ही. कुणाच्या वेगळ्यात विना येत नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन. माशी आहे ना, माशी म्हणजेच बुद्धी. बुद्धीचा विकास झाला. आता मोदी सरकार आहे का नाही, सगळ्याला थांबवते का नाही? इराण, इराक, इस्रायली, अमेरिका सगळ्याला बी ते मोदी भीतीत का नाही मोदीला? मला काय, मी राजकारणी माणूस नाही बरं का. काय सांगायचं, पैसालाही असलं की असंच माणसाला दिसत नाही. आणि हे कोण करतं? हे बुद्धी करते, बुद्धी. आणि मंडळी, बुद्धी हीच माशी आहे. आणि जगाचा व्यवहार ही घार आहे. माशी मिळाली, घार झाली. देखोनी मुक्ताई हसली, थोर नावलाव झाला, वांजे पुत्र प्रसवला. मंडळी, अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगून झालेला आहे. आता माझी एक इच्छा आहे. मी ज्या बी गावामध्ये जातो त्या गावामध्ये 5 दानसूर घेत असतो. कशासाठी? आपल्या पारायणासाठी. पारायण आपलं मोठं व्हावं, पारायणला हातभार लागावा. लक्षात आलं का? मी ज्या बी गावात जातो, पैसे मी घेऊन जात नाही. पैसे ते गावातच राहतात. ते महाप्रसादामध्ये पैसे जातात. आणि त्याचं एक एक कण प्रत्येकाच्या मुखामध्ये जातो. आणि ते पुण्य त्या व्यक्तीला मिळतं. कुणी बी 5 जण तयार व्हा. फक्त आकडा बोलायचा, नाव सांगायचं, त्याच्या नावानं मी पुंडली घालणार, ती पुंडली वर पोचणार. तुम्ही असं पैसे दिलं, तुमच्या नावानं पुंडली कोण घालणार नाही. पण तुम्ही आज जर नाव सांगितलं आणि पैसे दिले, किती बी द्या, पैसे आत्ता द्यायचे नाहीत, उद्या द्या, परवा द्या. आता फक्त आकडा सांगायचा आणि नाव सांगायचं. कोणी बी 5 जण तयार व्हा. मावशापैकी असलं तरी चालेल. पहिलीच मावशी उठली बरं का. 1000 मावशी नाव सांगशील का नाही?
इंदुमती जगन्नाथ काळे किती 1001 रुपया पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव चालू आहे ना हा चालू आहे. चला इकडं कोण पुरुष मंडळी होईल. पैसे आता नाही द्यायचे, पैसे 2 दिवसांनी द्यायचे इथं. आता मला न्यायचं असतं मी म्हटलं असतं आत्ता द्या, आता नाही 2 दिवसांनी द्या, काल्याच्या कीर्तनापर्यंत द्या. पण आता नाव नाकडा सांगायचा, त्याच्या नावानंही पुंडलिक घालणार आणि तो मोठेपणा इतर कुठे ठिकाणी मिळणार नाही. चला 5 जण कोणी बी तयार व्हा. गेल्या वर्षी बरीच जण तयार झाली होती, यंदा काय झालं? पैसे मी घेऊन जाणार नाही, पैसे तुमच्या गावातच राहणार नाहीत आणि ते अन्नदानामध्ये जाणार आहेत आणि ते पुण्य तुम्हाला मिळणार आहे. असं तुम्ही किती बी कमवा काही पुण्य तुम्हाला मिळणार नाही. पण हिथं दिलेलं तेवढंच बरोबर येणार आणि तिथं पण स्वर्गात तुमची सुटका होणार तिथं वर गेल्यावर. चला आणि काय मावशी आहेत का? असं नाही मावशानो 5,000 दिलं पाहिजे, 2,000 दिलं पाहिजे, 500 द्या. बास करू का मावशानो? पुन्हा चान्स नाही. एखादी हिंमतवाली मावशी उठते का? हा उठ हाल नकोस उठ. पुरुष मंडळीने कोणीच नाही दिलं. काका दिले का कोणी इकडं? गडीलाही चिकाट दिसते ते बरं. कसं पारायण करायचं बरं? इथं वर्गणी असते का? सरपंच वर्गणी आहे का? प्रत्येक घरावर वर्गणी आहे का? सोय इच्छा नाही मग का म्हणते मागं सरताय? कुणी घालायचं पैसे यात? घालायचं पैसे कुणी बाहेरच्या लोकांनाही 7-7, 8-8 दिवस माणसं राहणं इथं बायका पोरं सोडून कसं काढली ते? त्यांना फुल नाही फुलाची बाकी द्यावी लागते. द्यायचं कोणी? असू द्या बरं बास करूया एखादा. दिया उसका भला नाही दिया उसका भी. मावशानो असंच दान करीत जावा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. माशी व्याली घार झाली दिकोणी मुक्ताई असली थोर नावलाऊ झाला वांजे पुत्र ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 तुकाराम